नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इथं जो मॅथ्स पेपर 1 आहे 12वीचा त्याच्यामधील पहिला टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिक आहे. त्याच्यामधील एक्सरसाइज 1.5 आहे, त्याचं सोल्युशन बघतोय. तर क्वेश्चन काय बघा, राइट सिंबॉलिक फॉर्म ऑफ फॉलोइंग स्विचिंग सर्किट अँड construct its switching table and interpret it. तर आपल्याला अगोदर काय करायचं, सिंबॉलिक फॉर्म द्यायचा आहे या स्विचिंग सर्किटचा आणि त्याचा स्विचिंग टेबल काढल्यानंतर इंटरप्रिटेशन द्यायचं. तर आपल्याला हे जे स्विचिंग सर्किट आहे हे दोन पार्ट मध्ये मी डिवाइड करतोय. पहिला पार्ट हा आणि दुसरा जो पार्ट आहे तो असा पार्ट करतोय. तर या दोन पार्ट मध्ये काय होतंय, येलो पार्ट जो आहे त्याच्यामध्ये हे स्विचेस आहेत, ते दोघांना एकमेकांना कसे आहेत, ते पॅरलल आहेत. आणि जर मी S1 च्या रिलेटेड सिंबल P आणि S2 च्या रिलेटेड Q मानलं तर याचा सिंबॉलिक फॉर्म तयार करताना येलो कलर जो आहे त्याच्याशी रिलेटेड काय होईल, हे दोन्ही स्विचेस पॅरलल असल्यामुळं P आणि याच्याशी रिलेटेड सिंबल काय येईल, निगेशन ऑफ Q हे पॅरलल असल्यामुळे काय होईल, ऑर मध्ये होईल. म्हणजे जो येलो पार्ट आहे तो इथं मी सिंबॉलिक फॉर्म मध्ये असा कव्हर केलेला आहे. आता जो दुसरा ग्रीन पार्ट आहे तो ग्रीन पार्ट मध्ये हे जे स्विचेस आहेत ते सिरीज मध्ये आहेत. म्हणजे S1 डॅश ची काय येईल, निगेशन P आणि S2 च्या रिलेटेड काय येईल, Q येईल. हे दोन्ही स्विच सिरीज मध्ये असल्यामुळं इथं काय होईल, अँड होऊन जाईल. म्हणजे जो ग्रीन पार्ट आहे त्या ग्रीन पार्टच्या रिलेटेड काय येईल, सिंबॉलिक फॉर्म मध्ये असं लिहिता येईल आपल्याला. आता हा येलो पार्ट आणि ग्रीन पार्ट एकमेकांना पॅरलल आहे, म्हणजे ह्या पार्टशी रिलेटेड काय होणार आहे, ऑर हा सिंबल येईल. तर या स्विचिंग सर्किटचा सिंबॉलिक फॉर्म अशा प्रकारे आपल्याला तयार करता येईल. आता आपल्याला काय करायचंय, स्विचिंग टेबल काढायचंय, म्हणजे इनपुट आउटपुट टेबल काढायचंय. तर याच्यामध्ये टोटल स्विचेस आहेत, दोन डिफरंट प्रकारचे स्विचेस आहेत, ए आणि त्याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट आहेत P आणि Q. म्हणजे टोटल केसेस किती येतील, 2 4 केसेस येतील P आणि Q. तर याप्रमाणे जर बघितलं तर आपल्याला स्विचिंग टेबल काढताना P Q चे दोन कॉलम येतील, पुन्हा निगेशन Q काढावं लागेल, हा कॉलम काढावा लागेल निगेशन P चा, पुन्हा हा कॉलम काढावा लागेल आणि लास्टली हा कॉलम आपल्याला तयार करायला पाहिजे. तर बघूया नेमकं कसा स्विचिंग टेबल आहे किंवा इनपुट आउटपुट टेबल आहे तो. तर P आणि Q च्या रिलेटेड हे चार केसेस येतील. निगेशन Q, निगेशन मध्ये काय काय होतं, 1 चं 0 0 चं 1, त्याप्रमाणे काय होतील, हा निगेशन ऑफ Q होईल. आता पुढचं P और निगेशन Q, म्हणजे हा P आहे, हा निगेशन Q आहे आणि कनेक्टिव्ह आहे ते ऑर आहे. आणि ऑर मध्ये काय होतं, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स किंवा दोन्ही झिरो असतील तरच झिरो, अदरवाइज T किंवा 1 येतं. तर इथं काय होईल, दोन्ही झिरो आहेत का, इथं दोन्ही झिरो आहेत त्याच्याशी रिलेटेड झिरो होईल आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय होईल, 1 होऊन जाईल. पुन्हा निगेशन ऑफ P, म्हणजे याचं P चं निगेशन काढताना 1 चं 0 0 चं 1 होईल. तर इथं 1 चं 0 1 चं 0 0 चं 1 0 चं 1 होऊन जाईल. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, निगेशन P इथं आहे आणि Q कुठं आहे, इथं आहे. या दोघांमध्ये इथं अँड आहे आणि अँडचं काम काय काय आहे, तर दोन्ही 1 असतील तर 1, अदरवाइज 0. तर दोन्ही 1 फक्त बघतोय, इथं नाही, इथं आहे म्हणून 1, इथं पण नाही, बाकीच्या सगळ्या ठिकाणी 0 देऊन घेतोय. नेक्स्ट काय असेल, P और निगेशन Q कुठं आहे, P और निगेशन Q आणि निगेशन P अँड Q इथं आहे. आता या दोघांमध्ये काय कनेक्टिव्ह आहे, ऑर आहे आणि ऑरचं काम दोन्ही 0 तर 0, अदरवाइज 1. दोन्ही 0 आहेत का, नाही 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 नाही, म्हणजे दोन्ही 0 असतील तरच 0, अदरवाइज 1. म्हणजे सगळ्या ठिकाणी काय झालंय, 1 आणि 1 आहे. याचा अर्थ बल्ब काय करतोय, ग्लो होतोय. सगळ्या सिच्युएशन मध्ये लाइटन होतोय बल्ब. तर काय होईल, दोन्ही स्विचेस क्लोज केले तरी लाइटन होणार आहे, ग्लो होणार आहे बल्ब.
इथं पण ग्लो होणार आहे, या सिच्युएशन मध्ये पण ग्लो होणार आहे आणि दोन्ही स्विचेस ओपन जरी ठेवली तरी बल्ब आहे तो ग्लो होणार आहे. म्हणजे काय इंटरप्रिटेशन होईल आपल्याला, लास्ट जो कॉलम आहे कंटेन्स ऑल वन, सो लॅम्प विल ग्लो इररिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस. म्हणजे तुम्ही स्विचेस काय पण ठेवा, इथं ऑन ठेवा ऑफ ठेवा, दोन्ही जे स्विचेस आहेत तरी काय होणार आहे, बल्ब जो आहे लॅम्प जो आहे तो ग्लो होईल. बघूया नेक्स्ट. तर 2 नंबरचा आहे, हे स्विचिंग सर्किट आहे, त्याच्याशी रिलेटेड आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म द्यायचा आहे. पण याच्यामध्ये बघितलं तर मी पुन्हा काय करतोय, याचे 2 पार्ट करतोय. हा एक पार्ट आणि दुसरा पार्ट हा करतोय की जेणेकरून हे दोन्ही पार्ट काय आहेत, पॅरलल आहे. पुन्हा जो येलो पार्ट आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट होतील, हा एक पार्ट आणि दुसरा हा पार्ट. याच्यामध्ये पुन्हा येलो मधले हे दोन्ही पार्ट काय एकमेकांना पॅरलल आहेत, असे पार्ट होते. तर आता आपण काय करूया, येलो पार्ट कडे जाऊया. तर येलो पार्ट इथं पी आणि क्यू हे सिंबल, पुन्हा आता या नको गोष्टी करायला. तर इथं काय होईल, हा जो पार्ट आहे तो याला काय आहे, पॅरलल आहे. म्हणजे येलो पार्ट मध्ये हा जो S1 आहे तर S1 च्या रिलेटेड कुठला पार्ट येईल, हा येईल. हा पार्ट याला पॅरलल असल्यामुळे काय होईल, ऑर होईल. आणि हा जो ब्ल्यू पार्ट आहे तो ब्ल्यू पार्ट काय होईल, त्या ब्ल्यू पार्ट मध्ये हे दोन्ही स्विचेस आहे ते सिरीज मध्ये असल्यामुळे याच्याशी रिलेटेड काय होईल, निगेशन P होईल आणि याच्याशी रिलेटेड निगेशन Q आणि सिरीज असल्यामुळे अँड होईल. म्हणजे थोडक्यात काय होऊन जात आहे, जो हा पार्ट आहे S1 त्याच्याशी रिलेटेड P आलाय, ब्ल्यू च्या रिलेटेड कुठला पार्ट आलाय, हा पार्ट आलाय आणि हे रेड आणि ब्ल्यू एकामेकांना पॅरलल असल्यामुळे काय आले, ऑर आले. म्हणजे थोडक्यात हा येलो पार्ट काय होऊन जाईल, अशा प्रकारे येलो पार्ट होऊन जात. आता नेक्स्ट काय होतंय, हा ग्रीन पार्ट मध्ये हे दोन्ही स्विचेस कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. म्हणजे हा जो ग्रीन पार्ट आहे हे दोन्ही स्विचेस S1 च्या रिलेटेड P, S2 च्या रिलेटेड Q आणि हे सिरीज मध्ये असल्यामुळे अँड येतंय आणि ग्रीन च्या रिलेटेड हा पार्ट येतोय. म्हणजे या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म अशा प्रकारे आपल्याला काय होऊन जाईल, मिळून जाईल. आता मला काय करायचं, इनपुट आउटपुट टेबल काढायचं आहे. टोटल डिस्टिंक्ट सिम्बॉल्स आहेत P आणि Q. म्हणजे काय येईल, 4 केसेस येतील. त्याच्यामध्ये कॉलम कसे कसे आपण करूया, तर मी याला काय करतोय, स्क्वेअर ब्रॅकेट देतोय किंवा याच्याप्रमाणे पुढे जसं केलंय त्याप्रमाणे बघूया. P आणि Q हे 2 कॉलम, पुन्हा हा तिसरा चौथा हा कॉलम घ्यावा लागेल, हा कॉलम घ्यावा लागेल, पुन्हा हा कॉलम आणि पुन्हा लास्टला हा कॉलम आपल्याला स्विचिंग टेबल आहे त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. इनपुट आउटपुटचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. तर बघूया इनपुट आउटपुट टेबल काय आहे तो, P आणि Q. तर निगेशन P काढावं लागत होतं, निगेशन Q. P चं निगेशन इथं आहे, Q चं निगेशन इथं आहे. त्या दोघांमध्ये काय करतोय, पुन्हा ह्या दोघांमध्ये अँड आहे. अँड करताना काय करणार, दोन्ही 1 असतील तरच 1. तर इथं दोन्ही 1 इथं आहे त्यामुळे 1, अदरवाइज 0 झालं. पुन्हा नेक्स्ट काय करतोय, हा जो पार्ट आहे तो इथं आहे, हा जो पार्ट आहे तो इथं आहे आणि त्याला कशाशी कनेक्ट करतोय, ऑर नी P शी कनेक्ट करतोय. आणि P ऑर जर हा ब्रॅकेट म्हणलं तर काय होईल, दोन्ही 0 असतील तर 0. तर कुठं दोन्ही 0 असतील तर 0, अदरवाइज काय होईल, 1 होईल. पुन्हा P अँड Q करताना काय होईल, इथं P आणि इथं Q आहे, अँड शी काय होईल, दोन्ही 1 चंच 1 होईल, बाकीच्या ठिकाणी काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आता जो हा पार्ट आहे, हा जो पार्ट आहे तो इथं कव्हर होतोय आणि हा जो पार्ट आहे तो हा जो पार्ट आहे तो इथं कव्हर होतोय. म्हणजे काय करणार आपण, जो हा पार्ट काढण्यासाठी या दोघांचा यूज करणार आहे. आणि इथं काय आहे, त्याच्यामध्ये ऑर आहे. मग काय होईल, ऑर मध्ये या दोघांसाठी
दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाइज 1. दोन्ही 0 आहेत का? इथं नाही, इथं 0 आहेत आणि इथं काय होईल? 1 होईल. म्हणजे याचा इंटरप्रिटेशन काय देता येईल? जर लॅम्प असेल ग्लो होणार नाही कधी, तर या सिच्युएशनला, ही सिच्युएशन आहे P स्विच ओपन असेल आणि Q स्विच क्लोज असेल तरच हा ग्लो होणार नाही, म्हणजे लाइटन होणार नाही. बाकीच्या तिन्ही ठिकाणी काय होईल? लाइटन होईल. म्हणजे लास्ट कॉलम कंटेन 0 अँड 1 होईल, पण लॅम्प विल नॉट ग्लो. कधी नॉट ग्लो? ही सिच्युएशन आहे. नॉट ग्लो कधी होईल? P इज ओपन, P ची व्हॅल्यू 0 म्हणजेच ओपन, आणि Q इज क्लोज असेल, अदरवाइज इट ग्लो. तर हे तुम्हाला काय करता येईल? इंटरप्रिट करता येईल, इंटरप्रिटेशन देता येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. हे स्विचिंग सर्किट आहे, याचा सिंबॉलिक फॉर्म करताना काय करूया आपण? हे दोन पार्ट करतोय मी, हा पार्ट आणि तर हा जो पार्ट आहे तो इथं आणि हा पार्ट इथं घेतोय. तर या येलो पार्ट मध्ये हे तीन स्विचेस पॅरलल आहेत, म्हणजे ऑर चा कन्सेप्ट येतोय. आणि हा येलो पार्ट कुठं जनरली कव्हर होतोय? सिंबॉलिक फॉर्म मध्ये इथं होतोय. आणि ग्रीन पार्ट आहे तो इथं कव्हर होतोय. आणि हे दोन्ही एका समोर आहेत, म्हणजे सिरीज मध्ये आहेत, म्हणून हा होतोय. तर हे S1 च्या रिलेटेड P, S2 डॅश, S3 डॅश च्या रिलेटेड, आणि हे पॅरलल असल्यामुळे काय येतोय? ऑर चा कन्सेप्ट येतो. आता या ग्रीन पार्ट मध्ये S1 जो आहे त्याच्याशी रिलेटेड P येईल, ते या दोघांना मिळून काय आहे? पॅरलल आहे, म्हणून इथं ऑर येतंय. पण हे दोन सिरीज मध्ये असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये Q अँड R करतोय. तर हा मिळेल आपला सिंबॉलिक फॉर्म या सर्किटच्या रिलेटेड. बघूया आता. स्विचिंग टेबल काढायचं आहे, म्हणजे इनपुट आउटपुट जर टेबल काढायचं म्हटलं तर 3 स्टेटमेंट आहेत, 8 केसेस येतील. तर कसं करावं लागेल आपल्याला? P Q R चा कॉलम काढावं लागतील, निगेशन Q काढावं लागेल. पुन्हा इथं ब्रॅकेट मध्ये कोणाला तर असोसिएटिव्ह लॉ यूज केला तर ह्या दोघांचं करा, पुन्हा हे करू शकताय, किंवा हे दोघं अगोदर करून पुन्हा याच्यासाठी करू शकताय. तर काय करूया आपण? इनपुट आउटपुट टेबल करतोय. तर हे P Q R निगेशन Q काढावं लागेल, निगेशन ऑफ R काढावं लागेल. तर हे निगेशन Q हे होईल, याचं निगेशन ऑफ R होईल. आता जर स्टेटमेंट दोन्ही पण ठिकाणी ऑर किंवा दोन्ही पण ठिकाणी अँड करता असेल तर आपल्याला एकाच वेळेस काय सुद्धा करू शकतो आपण? हे स्विचिंग टेबल जो आहे इनपुट आउटपुट टेबल त्याच्यामध्ये करू शकतो. आता याच्यासाठी तिघांसाठी काय म्हणू शकतोय? ऑर जर असतील तिन्ही पण ठिकाणी जर 0 असेल तर 0, अदरवाइज काय होईल? 1 होईल. आता याच्याशी रिलेटेड बघा काय आहे? हा P निगेशन ऑफ Q आणि निगेशन ऑफ R. आता याच्यामध्ये तिन्ही ठिकाणी 0 असतील तरच 0 देणार, अदरवाइज मी 1 करणार. तर बघा तिन्ही ठिकाणी 0 आहेत का? इथं नाही, इथं नाही, इथं पण नाही. या तिन्ही ठिकाणी 0 आहे म्हणून 0 दिलंय. या तिन्ही ठिकाणी 0 आहे का? नो, नो. म्हणजे एकाच ठिकाणी 0 येतोय, बाकीच्या 7 ठिकाणी काय येऊन जाईल? 1 होऊन जाईल. पण हे कधी केले आपण? तिन्ही स्टेटमेंट जे सिंबल आहेत ते ऑर ने कनेक्ट केलेत किंवा अँड ने कनेक्ट केले असतील तरच ही मी आयडिया करू शकतोय. अदरवाइज मला 2-2 सिंबल घेऊनच सिंप्लिफाय करावे लागेल. आता Q अँड R. तर Q कुठं आहे बघा? हा Q आणि हे R. अँड मध्ये दोन्ही 1 असतील तर 1, अदरवाइज 0. दोन्ही 1 इथं आहे म्हणून 1, आणि या ठिकाणी 1 असल्यामुळे 1, अदरवाइज 0 दिलंय. पुढे नेक्स्ट बघा. P इथं आहे आणि ऑर कोणाशी घेतलाय? याच्याशी घेतलाय. मग या दोघांमध्ये ऑर जर यूज करायचं असेल तर दोन्ही 0चं 0, अदरवाइज 1. दोन्ही 0 आहेत का? इथं बघा, इथं 0 असल्यामुळे 0. या दोन्ही ठिकाणी 0 आहे म्हणून 0. दोन्ही ठिकाणी 0 आहे म्हणून 0. या तिन्ही ठिकाणी 0 येईल, बाकीच्या ठिकाणी 1 येईल. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो काय करायचा आहे? हा पार्ट आहे तो इथं आहे, आणि हा जो पार्ट आहे तो या ठिकाणी आहे, आणि मिडल जो कनेक्टिव्ह आहे ते अँड आहे. आणि अँड मध्ये काय होतं? बोथ 1 देन 1, अदरवाइज 0.
दोन्ही ठिकाणी 1 असेल तर 1, इथं पण 1, इथं 1 होईल, 1 होईल आणि बाकीच्या ठिकाणी 0 होईल. म्हणजे काय होईल थोडक्यात आता नीट जर बघितलं तर हा कॉलम आहे तो इकडं कुठल्या कॉलम सारखा दिसतोय जरा नीट बघून घ्या. तर हे 4 ठिकाणी 1 आहे, 4 ठिकाणी 0 आहे. याच्यासारखा इथं 4 ठिकाणी 1 आहे, 4 ठिकाणी 0. म्हणजे जर बघितलं तर लास्ट कॉलम जो आहे आणि जो फर्स्ट कॉलम पी चा आहे सगळं सेम आहे. म्हणजे हे कोणावरती डिपेंड असणार आहे, हा जो इनपुट आउटपुटचा टेबल आहे तो पी वरती डिपेंड असणार आहे. म्हणजे लास्ट कॉलम मध्ये जे 1 आणि 0 आहेत ते कधी होईल, पी इज क्लोज, आणि नॉट ग्लो कधी होईल, पी इज ओपन. म्हणजे इथं पी बघा 4 ठिकाणी क्लोज आहे तर इथं लाइटन होतोय, ग्लो होतोय, आणि हा ओपन असेल तर इथं 0 मिळतोय. म्हणजे जर तुम्ही हा जो पार्ट आहे तो सिंप्लिफाय केला तर याची व्हॅल्यू तुम्हाला इक्विव्हॅलंट टू पी मिळणार आहे. म्हणजे हे इक्विव्हॅलंट टू काय असेल, पी असेल, जर तुम्ही हा सिंबॉलिक फॉर्म आहे सिंप्लिफाय केला तर. म्हणजे याचा आउटपुट कोणावरती डिपेंड असणार आहे, पी वरती असणार आहे. म्हणून हे पी च्या रिलेटेड आपण काय केलंय, इंटरप्रिटेशन केलेलं आहे. काय नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग आणि ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. तर करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट जर द्यायचं असेल तर सिंपल स्विचिंग सर्किट द्यायचं आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन द्यायचंय आणि पुन्हा स्विचिंग सर्किट द्यायचं. क्वेश्चन 1 आहे पी और क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. तर याच्यामध्ये पहिल्यांदाच आपल्याला काय करावं लागेल, क्यू अँड निगेशन ऑफ क्यू असेल तर एफ होईल आणि याचं काय होईल, पी होईल. म्हणजे याला इक्विव्हॅलंट हे कोणाशी असेल, पी शी असेल. म्हणजे अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट ऑफ द गिव्हन सर्किट जे हे सिंबॉलिक फॉर्म मध्ये दिलंय त्याचं काय होईल हे, आणि याच्याशी रिलेटेड सर्किट काय होईल, एकच पी, ही की येईल, स्विच येईल आणि हे अशा प्रकारे होईल. नेक्स्ट हा पार्ट दिलाय आणि याला काय करायचं आपल्याला, अगोदर सिंप्लिफाय करायचंय आणि सिंप्लिफाय केल्यानंतर जो याला इक्विव्हॅलंट जो फॉर्म येईल सिंबॉलिक फॉर्म त्याच्यावरून काय करणार आहे आपण, अल्टरनेटिव्ह स्विचिंग सर्किट काढणार आहे. तर बघूया आपण हे काय करायला लागेल आपल्याला. हा जो पार्ट आहे तो सिंप्लिफाय करावा लागेल. म्हणजे हा इथं लिहिलाय आणि याच्यामध्ये काय करतोय, या दोन्ही पार्टला मी काय करतोय, ऑर असल्यामुळं असोसिएटिव्ह लॉ यूज करतोय आणि असोसिएटिव्ह लॉ यूज केल्यामुळं काय करतोय, हा पार्ट आणि हा पार्ट काय करतोय, मी याला ब्रॅकेट देतोय. आता या पार्ट मध्ये पुन्हा बघायचं झालं तर हे अँड निगेशन क्यू अँड निगेशन क्यू सेम आहे. म्हणजे काय करू शकतो, या दोघांसाठी अँड निगेशन ऑफ क्यू साइडला घेतोय आणि हे निगेशन ऑफ पी और पी हे होईल. यालाच आपण एकीकडे अँड आणि एकीकडे ऑर जर असेल तर याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो आणि हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ची राईट हँड साइड आहे आणि हीच काय आहे, लेफ्ट हँड साइड आहे. मग हा जो पार्ट आहे असं मी कॅरी फॉरवर्ड करतोय, पण जो याच्यावरून आलेला निगेशन पी और पी याची व्हॅल्यू काय होणार आहे, टी, आणि हे निगेशन ऑफ अँड ऑफ निगेशन क्यू ॲज इट इज राईट. आणि हा जो इथून इथं जो आलाय त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंट लॉ. पुन्हा हे आहे असं कॅरी फॉरवर्ड करतोय. याचं सिंप्लिफाय जर करायचं म्हटलं तर टी अँड निगेशन ऑफ क्यू असेल तर याची व्हॅल्यू काय होईल, निगेशन ऑफ क्यू होऊन जाईल. आणि पुन्हा जर मी हे सिंप्लिफाय करायचं झालं कशाचा यूज करून, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा यूज करून, हेच काय होईल, निगेशन पी और निगेशन क्यू अँड क्यू और निगेशन क्यू. पुन्हा याला यूज केलं तर याची व्हॅल्यू काय होऊन जाईल, टी होऊन जाईल. आणि हे आहे असं कॅरी फॉरवर्ड होत आहे म्हणजे हा पार्ट अँड टी होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेपला काय होऊन जाईल हे, आणि अँड असल्यामुळं याची व्हॅल्यू काय होऊन जाईल, याच्यावरती डिपेंड राहील. म्हणजे जे दिलंच सिंबॉलिक फॉर्म होता त्याला इक्विव्हॅलंट काय आला,
हा सिंबॉलिक फॉर्म आला आणि याच्यावरून मला काय करायचं आहे, अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट ऑफ सर्किट द्यायचं आहे. तर इथं दोन स्विचेस आहेत पी आणि क्यू. तर निगेशन पी च्या आणि हे कसे आहेत, ऑर असल्यामुळं पॅरलल असतील. तर निगेशन पी च्या रिलेटेड हे S1 डॅश येईल, निगेशन क्यू च्या रिलेटेड S2 डॅश येईल आणि ऑर असल्यामुळे हे काय असेल, पॅरलल असेल. तर हे होईल अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट ऑफ गिवन सर्किट गिवन इन सिंबॉलिक फॉर्म. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा. तर अशा प्रकारे आहे. हे अगोदर सिंप्लिफिकेशन करूया. तर हाच पार्ट मी इथं लिहिलाय आणि आपल्याला काय करायचा, हा सिंप्लिफाय करायचा. तर याच्यामध्ये काय करतोय, इथं ऑर असल्यामुळे दोन्ही ठिकाणी असोसिएटिव्ह लॉ यूज केल्यानंतर काय होईल, हा ब्रॅकेट नाही लिहिला, रिमूव्ह केला तरी चालेल. म्हणजे जो हा पार्ट इथं आहे, हा पार्ट पी और निगेशन क्यू और निगेशन आर लिहिलाय आणि हा अँड करून हा पार्ट मी आहे असं लिहिलाय. यालाच आपण असोसिएटिव्ह लॉ असं म्हणतो. आता याच्यामध्ये पुन्हा बघा, इथं थोडक्यात काय आहे, हाच पार्ट मी पुन्हा जर सिंप्लिफाय करायचं ठरवलं, कोणता, डी मॉर्गन्स लॉ यूज करून, तर हे निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर हे मला कसं लिहिता येईल, निगेशन ऑफ क्यू अँड आर लिहिता येईल. म्हणजे डी मॉर्गन्स लॉ ची ही लेफ्ट हँड साइड आहे आणि ही राईट हँड साइड आहे. हे मी अशा प्रकारे लिहू शकतो. बाकी सगळं आहे असं कॅरी फॉरवर्ड केलंय, जो चेंज आहे तो फक्त इथे दिलाय. आता या दोघांकडे बघितलं तर थोडक्यात काय आहे, पी ऑर इथं पण आहे, इथं पण पी ऑर आहे. म्हणून मी काय करतोय, इथं पी ऑर घ्यावं लागेल. तर हे मला चेंज करावं लागेल. तर मी इथं रेड कलरने घेतोय, इथं पी ऑर करतोय आणि पी ऑर केल्यामुळे काय होईल, इथं निगेशन ऑफ क्यू अँड आर आणि हे काय होईल, ऑर आहे तिथं अँड होईल. म्हणजे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर पी ऑर हा पार्ट इथे मिळतोय आणि पी ऑर अँड इथे जातोय. तर हे बरोबर आहे. हे दोन्ही सिंबल चुकलेले होते. आता हे यूज केल्यानंतर पुन्हा याला जर मी ए मानलं तर निगेशन ऑफ ए अँड ए काय होऊन जाणार आहे, म्हणजे जर हे असेल तर हे काय होऊन जाईल, फॉल्स होऊन जाईल. आणि हे फॉल्स होऊन गेलं तर पी अँड एफ जर असेल तर इथं काय मिळून जाणार आहे, थोडक्यात एफ होऊन जाईल. आणि याचा तुम्हाला जर एफ असेल तर याचं स्विचिंग सर्किटच काढता येणार नाही. म्हणजे याचं तुम्हाला काय करावं लागेल, नेक्स्ट जो हा पार्ट थोडक्यात काय झालेला आहे, चुकीचा झालेला आहे, तो आपण इरेज करूया, म्हणजे ते करताच येणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, हा क्वेश्चन या पेज वरती आलाय. हे आपल्याला सिंप्लिफाय करायचंय. तर सिंप्लिफाय करताना काय होईल बघा, तर जो हा पार्ट आहे तो पार्ट मला काय करावं लागेल, सिंप्लिफाय जर करायचं झालं तर हे पी अँड क्यू अँड हा आहे, यालाच मी काय करतोय, असोसिएटिव्ह लॉ जर यूज केला तर असोसिएटिव्ह किंवा कम्युटेटिव्ह करताना काय होईल, हा निगेशन पी सुरुवातीला येईल आणि क्यू नंतर ना जाईल आणि पुन्हा हे दोघं पी आणि निगेशन पी जर कंबाईन केले तर पी अँड निगेशन पी होईल आणि हे निगेशन क्यू. पुन्हा काय करतोय, हा पार्ट आहे असा ठेवलाय, हा पार्ट पण आहे असा ठेवलाय, पण पी अँड निगेशन ऑफ पी काय होऊन जाईल, एफ होऊन जाईल आणि हा निगेशन ऑफ क्यू आणि हा पार्ट जनरली काय केलाय, आहे असं ठेवलाय आणि हा पण पार्ट आहे असं ठेवलाय. तर याची व्हॅल्यू एफ अँड क्यू काय होऊन जाईल, क्यूच होऊन जाईल. आणि या पार्ट मध्ये काय होईल, क्यू अँड निगेशन पी. म्हणजे याच्यासाठी मी काय केलंय, असोसिएटिव्ह लॉ किंवा पुन्हा कम्युटेटिव्ह लॉ वगैरे यूज केलाय आणि हा पार्ट काय केलाय, आहे असं घेतलाय. आता याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन लॉ काय होतो, क्यू और क्यू अँड असेल
तर ते काय होतं क्यू होतं. म्हणजे एवढ्या सगळ्या पार्टसाठी आपल्याला काय मिळून जाते, फक्त क्यू मिळून जाते. आणि हे ऑर ऑफ हा पार्ट आहे असं आहे. आता याच्यामध्ये इथं ऑर आणि अँड आहे, म्हणजे मी काय करू शकतोय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतोय. क्यू ऑर हा पार्ट आणि पुन्हा क्यू ऑर हे अँड इथं येईल आणि क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू होईल. पण पुन्हा याची व्हॅल्यू काय होऊन जाईल, टी होऊन जाईल. हा आहे असं कॅरी फॉरवर्ड होईल आणि याच्याशी रिलेटेड काय होऊन जाईल, हाच पार्ट काय येईल तुम्हाला फक्त येईल. कारण जर पी अँड टी असेल तर काय होतं, पीच होईल स्टेटमेंट. म्हणजे हे स्टेटमेंट तुमचं काय होईल, फायनल होईल आणि हे इक्विव्हॅलेंट फॉर्म होईल. आणि याला अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट दिली तर हे काय होईल, क्यू ला हा ब्रॅकेट कसा आहे, ऑर असल्यामुळं पॅरलल होईल. क्यूच्या रिलेटेड S2, पण ह्याच्यामध्ये काय होईल, अँड असल्यामुळे हे दोन्ही सिरीज मध्ये येतील आणि हे आपलं अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट. तर अशा प्रकारे मित्रांनो मॅथमॅटिकल लॉजिक आहे तो टॉपिक इथं संपतोय. म्हणजे याच्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक आहे, त्याच्यामध्ये आपण 15 व्हिडिओ बनवले, त्याच्यामध्ये सगळे थेरी कन्सेप्ट कव्हर केलेले आहेत. सगळेच टेक्स्टबुकचे सॉल्व एक्झाम्पल केले, एक्झाम्पल पण कव्हर केलेले आहेत आणि सगळ्या एक्सरसाइज पण कव्हर केलेले आहेत. टोटल 15 व्हिडिओ आहेत. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. मित्रांबरोबर शेअर पण करा. काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला कळवू शकताय. आणि हा जो चॅनल आहे तो चॅनल आहे RSN मॅथ्स. तर हा चॅनल पण YouTube वरती जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस या जर नोट्स आवडल्या असतील तर त्या नोट्स पण तुम्ही PDF च्या स्वरूपात ऍक्सेस करू शकताय. त्याच्यासाठी पुन्हा RSN मॅथ्स प्ले स्टोअर वरती जाऊन सर्च करा आणि ते ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय होईल, हे जे बुक्स आहेत ते बुक्स पण ऍक्सेस करता येतील. तर M1 चे बुक 1,500 ते 2,000 पेजेस मध्ये अवेलेबल करून दिले आणि M2 चं बुक सुद्धा 1,500 ते 2,000 पेजेस मध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे.